या ठिकाणी संपूर्ण भारतातील बालरोग तज्ज्ञांच्या संघटनेचे प्रमुख सन्माननीय डॉक्टर प्रमोद जोग सर या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत। NSCC स्पोर्ट्स चॅनलच्या वतीने आपण प्रथमतः ते संपूर्ण भारतातील या बालरोग तज्ज्ञांच्या संघटनेचे अध्यक्ष झालेले आहेत। महाराष्ट्राला आणि त्याचबरोबर पुण्याला हा खरं तर गौरवाचा अधिकार आहे आणि गौरवाचं स्थान आहे। त्या दृष्टिकोनातून सरांशी आपण या लहान मुलांच्या आरोग्यासंदर्भाचा, लहान मुलांच्या आजारांच्या संदर्भात आपण सरांशी संवाद साधत आहोत आणि मुलांना खेळाचा हक्क मिळायला पाहिजे या अनुषंगाने त्यांच्याकडून माहिती आपण घेणार आहोत। तर सरांशी संवाद साधतो। नमस्कार सर। नमस्कार सर, प्रथमतः तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही बालरोग तज्ज्ञ संघटनेचे अखिल भारतीय स्तरावरचे अध्यक्ष झालेले आहात। तर ह्या अनुषंगाने तुमची निवड कधी झाली आणि त्याची प्रक्रिया आहे सर? कसं आहे की संपूर्ण भारतामध्ये जे बालरोग तज्ज्ञ आहेत त्या बालरोग तज्ज्ञांची एक संघटना आहे आणि त्याचं नाव आहे अखिल भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटना, म्हणजेच इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स। आणि ह्या संघटनेचे जवळजवळ 24 ते 25 हजार एवढे सदस्य संपूर्ण भारतामध्ये आहेत। या संस्थेचं मुख्य जे कार्यालय आहे ते मुंबईमध्ये आहे, नेरूळमध्ये त्याचं मोठं ऑफिस आहे। तर या सगळ्या ऑफिसमधनं म्हणजे संपूर्ण भारतामध्ये जे काम चालतं ते मुंबईवरनं चालतं आणि दरवर्षी वेगवेगळ्या प्रांतांमधनं म्हणजे भारताच्या वेगवेगळ्या भागांमधनं जे बालरोग तज्ज्ञ आहेत त्यातले काही जे वेगवेगळ्या प्रकारे लहान मुलांच्यासाठी कार्य करू इच्छितात त्या डॉक्टरांचं म्हणजे अशी निवडणूक असते आणि त्यामध्ये सगळे बालरोग तज्ज्ञ मतदान करतात। आणि 2014 मध्ये 15 मध्ये म्हणजे आता ही निवडणूक झाली 2014 मध्ये आणि त्यावेळेला जे काही बालरोग तज्ज्ञांमधनं 4-5 जण उभे होते त्यामध्ये सर्वाधिक मताधिक्याने मी निवडून आलो आणि मग त्यामुळे 2016 या वर्षासाठी तेव्हा माझी नेमणूक झाली। तर 2017 पर्यंत हा कार्यावधी असा राहील आणि त्याच्याप्रमाणे लहान मुलांच्या बाबतीत काही रचनात्मक कार्य करण्याच्या दृष्टीने याचा उपयोग होईल। सर, तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही इतक्या पूर्वीपासून निवडून आला तर ह्याचं नियोजन 2016 साठी तुम्ही काय केलेलं आहात मुलांच्या आरोग्यासंदर्भात? आता लहान मुलांचं आरोग्य म्हटलं तर कसं आहे की आजकाल वेगवेगळ्या बाबतीमध्ये लहान मुलांचं आरोग्य हे राखणं फार महत्त्वाचं आहे। म्हणजे प्रत्येक लहान मुलाची रात्री झोप ही व्यवस्थित व्हायला पाहिजे। म्हणजे प्रत्येक मुलाला आम्ही सांगतो की रात्री 7 ते 8 तास कमीत कमी ही झोप ही व्हायलाच पाहिजे। तेवढी जर झाली नाही तर त्या लहान मुलाचा पुढचा जो काही दिवस आहे त्या दिवसाच्या त्याच्या ॲक्टिव्हिटीवरती परिणाम होऊ शकतो। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालकांनी रात्री 10-10:30 नंतर आमच्या घरचा जो काही TV आहे तो 10-10:30ला बंद करून टाकावा। कारण रात्री 10-10:30ला जर झोपलं नाही तर सकाळी उठण्याची वेळ तर ठरलेलीच असते। त्यामुळे 7-8 तास साधारणपणे जर झोप मिळाली नाही एखाद्या मुलाला, पूर्ण झोप झाली नाही आणि समजा उशिरा 12-12:30-1 वाजेपर्यंत तो जागा राहिला तर 4-5 तास 5-6 तास झोप झाल्यावर दुसऱ्या दिवशी त्याची तरतरी राहत नाही, अभ्यास करायची त्याची इच्छा राहत नाही, त्याच्या शाळेमध्ये गेल्यानंतर त्याला चिडचिड वाटते। तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून पालकांनीच विचार केला पाहिजे की आपण किती वेळ TV ठेवायचा चालू। पण हे पालकांना समजत नाही, ते रात्री 11-12-1 वाजेपर्यंत बघत बसतात, मग मुलंही त्यांच्याबरोबर बसतात। मग सकाळी त्यांना झोप पूर्ण झालेली नसली तरी सुद्धा मग गादीतनं उठून काढायला लागतं आणि मग शाळेमध्ये मुलं तशीच जातात आणि त्याचा अभ्यासावर परिणाम होतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या लहान मुलांची जी उंची वाढते ती उंची वाढण्यासाठी जे ग्रोथ हॉर्मोन लागतं, म्हणजे उंची वाढण्यासाठी आवश्यक असलेलं, शरीराची वाढ होण्यासाठी आवश्यक असलेलं जे हॉर्मोन आहे म्हणजे अंतस्रावी ग्रंथींमधून निघणारा जो स्राव आहे तो झोपेमध्ये निर्माण होत असतो। त्यामुळे जर झोपेवरती परिणाम झाला तर हा स्राव वाढीच्या वयामध्ये पुरेशा प्रमाणात निर्माण होत नाही आणि त्याच्यामुळे लहान मुलांच्या उंचीवर सुद्धा भविष्य काळामध्ये परिणाम होऊ शकतो। तर या दोन्ही कारणांच्या दृष्टीने झोप ही पूर्ण व्हायला पाहिजे। आता सकाळी उठल्यानंतर कसं आहे ना की बऱ्याच वेळेला लहान मुलं ही सवयीचा भाग म्हणून खरं त्यांनी शौचाला जायला पाहिजे, पण आजकाल परिस्थिती अशी आहे की एकतर मुलं रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी भरा कसं तरी आवरून त्यांना शाळेत पाठवायचं, त्यामध्ये त्यांच्या नैसर्गिक ज्या काही क्रिया आहेत त्या तशाच राहून जातात आणि यासाठी सवयीचा भाग म्हणून सकाळच्या वेळेला मुलांनी शौचाला जाणं फार आवश्यक आहे। अर्थात असं काही नाही की सकाळी शौचाला गेलं नाही म्हणजे काही फार मोठं बिघडतं, पण एक सवय लागणं हे फार महत्त्वाचं आहे आणि यासाठी घाई गडबड करून चालत नाही। आणि होतं कसं की आहारामध्ये आजकाल मुलांच्या चोथा राहिला नाही
भाज्या, फळभाज्या, शिरांच्या भाज्या, फळं यांचा समावेश नसतो. मुलं रात्री अपरात्री किंवा दिवसा कधी फास्ट फूड खातात, त्याच्यामुळे चोथा नसल्यामुळे मुलांना मलप्रवृत्ती होत नाही आणि त्याच्यामुळे मुलांच्या एकंदर सवयीवरती पण परिणाम होतो. आणि घाई गडबडीमध्ये सगळं शाळेमध्ये जायचं जे काही तंत्र आहे, कारण बऱ्याच वेळा रिक्षा दारात उभी असते 6:30-7ला, त्यामुळे ती मुलं घाई गडबडीत शाळेमध्ये जायच्या गडबडीत शौचाला जात नाहीत आणि मग शाळेमध्ये गेल्यावर बऱ्याच वेळा तिथले संडास आणि बाथरूम जे आहेत त्या स्वच्छ नसतात. मग लहान मुलं म्हणतात इथं वास येतो, इथं मला जायचं नाही आणि त्याच्यामुळे मग तिथेही जात नाहीत. म्हणजे दिवसभर त्या मुलांना अस्वस्थता वाटत राहते. त्याचा डायरेक्ट असा आरोग्यावर परिणाम होत नाही, परंतु सवयीचा भाग, शिस्तीचा भाग म्हणून सकाळी शौचाला जाणं महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला सकाळच्या वेळेला मुलांना भूक फार लागलेली असते. त्याचं कारण काय आहे की रात्रभर मूल हे तसं जेवण झाल्यानंतर 7-8 तास त्याचं पोट रिकामं असतं, त्यामुळे रक्तातली साखर कमी झालेली असते. त्यामुळे सकाळच्या वेळेला त्यांनी थोडाफार नाश्ता करून शाळेत गेलं हे चांगलं. बऱ्याच वेळा काय होतं, सकाळी मुलांना दूध देतात. आता हे दुधाचा रंग, वास, त्याचा चव हे काय मुलांचं ते बऱ्याच वेळा आईवडिलांना आवडत नाही. त्यामुळे ते आईवडिलांना किती जरी वाटलं की आपल्या मुलांनी दूध प्यावं तरी त्या मुलाच्या मनात काही नसतं. मग ते काय करतात, बाजारामधनं भुकट्या आणतात तपकिरी रंगाच्या कुठल्या तरी नावाच्या, त्या दुधामध्ये घालतात. दुधामध्ये घालून मग त्याला ते पोराला वाटतं काहीतरी चॉकलेटचा त्याला वास आहे, चव आहे म्हणून ते पितात. पण त्या दुधाचा त्या भुकट्या घालून काही फायदा नाही. त्याचं कारण कसं आहे की दुधामध्ये 90% पाणीच असतं. थोडेफार प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स असतात, पण त्याचं पोषण मूल्य वाढवायचं असेल तर दुधाचा वापर हा वाहक म्हणून केला पाहिजे. वाहक याचा अर्थ व्हेइकल, म्हणजे दुधाचा वापर खिरीसाठी करावा, नाचणीची खीर करून देता येईल किंवा दुधापासून पनीर बनतं. तर वेगवेगळ्या दुधाचा वापर वेगळ्या प्रकारे करा. पण नुसतं दूध पाजल्यामुळे आरोग्य हे काही सर्वस्वी चांगलं राहतं असं अजिबात नाही. बऱ्याच बायकांना किंवा आयांना असं वाटतं की आपल्या पोरांनी भरपूर दूध पिलं म्हणजे झालं. मग ते सकाळी जाताना दूध, मग परत ते शाळेतनं आल्यानंतर दूध, परत संध्याकाळी ग्राउंडवर जायच्या आधी दूध, रात्री झोपताना दूध, असं दूध 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 पिल्यामुळे पोराचं नुसतं पोट भरतं, परंतु त्याचं पोषण होतच असं नाही. त्यामुळे तमाम आई वडिलांनी लक्षात ठेवायला पाहिजे की दूध हे महत्वाचं असलं तरी सुद्धा दुधाचा वापर हा व्हेइकल म्हणजे वाहक म्हणून करा. दुधामध्ये फळं घालून त्याचा मिल्कशेक करता येईल, दुधापासून दही बनतं, कधी लस्सी देता येईल. तर अशा प्रकारे मुलांना दूध वेगळ्या प्रकारे द्या. पण दुधाच्या जोडीला घन आहार म्हणजे पोहे, उपीट किंवा शिरा असे हे पदार्थ पाहिजेतच. हे फार महत्वाचं आहे आणि त्यामुळे प्रत्येक मुलाच्या आहारामध्ये प्रथिनं, साखर आणि मेदयुक्त पदार्थ असे 3 पाहिजेत. आता हे 3 जर शब्द तुम्ही घेतले तर प्रथिनांमधला प्र, साखरेमधला सा आणि मेद म्हणजे त्यातला द, असे 3 अक्षरं घ्या म्हणजे शब्द तयार होतो प्रसाद. तर हा जो प्रसाद आहे तो मुलांच्या पोटात जायला पाहिजे. तो प्रसाद कशात आहे तर समजा तुम्ही बेसनाचा लाडू घेतला तर बेसनाचा लाडू बनतो डाळीपासून, म्हणजे डाळ म्हणजे प्रथिनं झाली. नंतर त्यात साखर, आपण पिठी साखर घालून लाडू वळतो म्हणजे साखर झाली, आणि तूप घालून ते वळतो म्हणजे प्रथिनं, साखर आणि मेद असे 3 आल्यानंतर हा प्रसाद जो आहे तो लहान मुलांच्या पोटात जायला पाहिजे. वरण, भात आणि तूप हे देखील दुसरं उदाहरण आहे. आपल्याकडे थालीपीठ करतात ते अजून एक उदाहरण आहे. तर असं प्रत्येकामध्ये असे प्रथिनं, साखर आणि मेद पाहिजे. म्हणजे पोरं जर म्हटलं मला नूडल्सच पाहिजेत आणि मला या चिप्सच पाहिजेत आणि केकच पाहिजे तर त्याच्यामधनं हे 3 घटक जात नाहीत आणि त्यामुळे मुलं कुपोषित होतात. आणि आजकाल झाले कसं की असे जास्ती चरबी असलेले पदार्थ जे आहेत, आईस्क्रीम किंवा चॉकलेट, हे ते मुलांना पटकन काहीतरी दुकानातनं घेऊन डब्यामध्ये द्यायची लोकांना सवय लागली. त्याच्यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या पण फार वाढत चालली. आणि त्यामुळे एकतर एकीकडनं मुलं शाळेमध्ये रिक्षातनं जातात, घरी येतात, घरी यायच्या आधी कुठं शिकवणीला जातात, संध्याकाळी वेळ मिळत नाही म्हणून मैदानावर जात नाहीत. आणि ह्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलांना जर चांगली सणकून भूक लागायला हवी असेल तर त्यांचे मैदानी खेळ हे व्हायलाच पाहिजे. खेळ हा मुलांचा हक्क आहे आणि त्याच्यासाठी पालकांनी नियोजन केलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे, कारण खेळाला महत्वच जगात दिलं जात नाही पालकांकडनं. त्याचं खाणं कसं आहे, त्याला दूध मिळालं की नाही, त्याला नाश्ता मिळाला की नाही, जेवायला मिळालं की नाही हे बघतात, पण खेळला की नाही हे कोणी विचारत नाही. आणि त्यासाठी खेळ हे म्हणजे कसं आहे ना की बऱ्याच वेळा पालक आमच्या दवाखान्यात येतात की आमच्या मुलाला भूक लागत नाही, त्याला टॉनिक द्या. पण पोरगा जर दमला नाही त्याला भूक लागणार कशी? त्याला सणकून घाम आला पाहिजे. जवळजवळ त्यांनी मैदानावरती 1 तास सपाटून व्यायाम केला, धावला, पळला तर त्याला घाम येणार, म्हणजे मग त्याला भूक लागणार. मग वेगळं टॉनिक द्यायची गरज राहत नाही. तर हे पालकांना समजत नाही. त्यांना काय वाटतं एक तर मुलाला भूकच लागलेली नसते, त्यामुळे कसं बसं त्याला ते खायला कोंबतात. आणि अशी मुलं मग शाळेतनं जेव्हा परत येतात तेव्हा त्यांना खरं तर पुन्हा भूक लागलेली असते, पण तेव्हा त्यांच्या मनाची इच्छा पण खेळायची असते.
पण अशावेळी नेमके गृहपाठ आणखीन ट्युशन या सगळ्यामध्ये मुलं ती पुन्हा अडकून जातात आणि त्यामुळे मुलांचं खेळणं दूर राहतं. संध्याकाळचं खाणं सुद्धा कधी कधी मुलं घेत नाहीत आणि तशातच दिवस संपून जातो. आपल्याकडे संध्याकाळच्या वेळेला दिवे लागण्याच्या वेळेला जेव्हा आरती करतात किंवा प्रार्थना करतात तेव्हा मुलांनी मनाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणं देखील आवश्यक आहे आणि संध्याकाळच्या वेळेला एकत्र जेवणं देखील फार आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला मुलाला बरंचसं बोलायचं असतं. आजकाल कामामुळे वडील घरी नसतात, आई घरी नसते आणि त्यामुळे संध्याकाळची वेळ ही एकच अशी राहिलेली आहे की जिथं मुलं आपल्या आई वडिलांबरोबर आणि घरच्यांबरोबर बोलू शकतील. कारण मनामध्ये जे आहे ते जर बोललं गेलं नाही तर त्या मुलांचं आरोग्य नीट राहत नाही, मनातच गोष्टी राहून जातात आणि आपल्याला वडिलांनी कौतुक करावं, पाठीवरती थाप मारावी असं प्रत्येक लहान मुलाला वाटत असतं. तर हे सगळं म्हणजे त्याची जी मनाची गरज आहे ती पूर्ण होणं देखील तेवढंच गरज आहे. कारण नुसती भूक लागत नाही, म्हणजे आपल्याला अन्न कमी पडलं म्हणून भूक लागली असं नसतं, तर मनापासून खावंसं वाटलं पाहिजे हे सगळं आहे. तर त्यामुळे मी नेहमी सांगतो मुलांना की डाळ आणि तांदळाचं जे मिश्रण आहे त्याला आपण भेळ म्हणूया. नंतर संध्याकाळी मैदानावरती मुलं जातात त्याला आपण खेळ म्हणतो आणि आई वडील देतात त्याला वेळ म्हणतो. तेव्हा भेळ, खेळ आणि वेळ या तिन्हींचं जर समसमान मिश्रण जर मुलांच्या आयुष्यामध्ये झालं तर लहान मुलांचं आरोग्य भराभरा सुधारेल आणि जी भावी पिढी भविष्याची घडायला पाहिजे, भारताची जी भावी पिढी घडायला पाहिजे ती अतिशय चांगल्या प्रकारे घडेल याबद्दल मला काही शंका वाटत नाही. आणि भारतीय बालरोगतज्ञ संघटना या वेगवेगळ्या मुलांच्या समस्यांबद्दल सतत कार्यरत आहे. म्हणजे मुलांचा विकास कसा होतो, त्यांच्या आयुष्यामध्ये लसीकरणाचं स्थान काय आहे, संसर्गजन्य आजार जे आहेत त्यांच्यावरती आम्ही चर्चा करतो, पाळणाघरातली जी मुलं आहेत त्यांच्या विकासाबद्दल चर्चा करतो. अनेक 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 असे उपक्रम आहेत. परिवर्तन म्हणून एक उपक्रम आहे, त्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातल्या ज्या अंधश्रद्धा आहेत त्या दूर करण्यासाठी काय करता येईल त्याच्यावर चर्चा करतो. आणि आता नवीन एक उपक्रम असा सुरू केलेला आहे की प्रत्येक बालरोग तज्ञाच्या वेटिंग रूम मध्ये आम्ही एक दूरचित्रवाणीचा संच द्यायला सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये आरोग्यविषयक जे काही संदेश आहेत, आरोग्य शिक्षणाचे जे काही चांगले मेसेजेस आहेत ते पण हळूहळू आता द्यायला सुरुवात होईल. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या कामांमध्ये आम्ही स्वतःला झोकून दिलेलं आहे. आमचा व्यवसाय सांभाळून आम्ही हे सगळं करत असतो. प्रत्येक बालरोग तज्ञ त्याच्या व्यवसायामध्ये किंवा त्याच्या संस्थेमध्ये कार्यमग्न असतो, पण एक सामाजिक बांधिलकीची जाणीव म्हणून या सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो. यातून कुठल्याही प्रकारे याचा आर्थिक त्याच्यामधनं लाभ अजिबात होत नसतो, परंतु लहान मुलांवरचं प्रेम आणि पुढची पिढी ही चांगली घडावी याची जी मनामध्ये तळमळ आहे या दृष्टिकोनातून हे सगळं कार्य चालू आहे. याला पालकांनी आणि संपूर्ण जनतेने सहकार्य करावं आणि जे डॉक्टर लोक सांगतात ते अतिशय तळमळीने सांगतात याची जाणीव ठेवून आपल्या मुलांवरच्या प्रेमासाठी आणि पुढच्या भावी पिढीच्या उज्ज्वल एकंदर अशा यशासाठी हे सगळं करणं आवश्यक आहे याची जाणीव ठेवावी, एवढंच मी आपल्या सगळ्या पालकांना नम्र आवाहन करू इच्छितो. धन्यवाद सर. या ठिकाणी बहुमूल्य असं मार्गदर्शन तुम्ही महाराष्ट्र, देश नाही तर आशिया खंडातील या सर्व पालकांना केलेलं आहे. त्याबद्दल NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनल आपलं हार्दिक आभार मानतो आणि वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद.